श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत. ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ तिथी 10 जून मंगळवारी रोजी 11:35 होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 11 जून दुपारी 1:13 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. तर 11 जूनला उत्तर पौर्णिमा असणार आहे. या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर फक्त एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे माता लक्ष्मी खेचली जाते. ज्येष्ठ पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये त्यांच्या सेवेने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे. लक्ष्मीनारायणची मनोभावे पूजा केल्यास घरामध्ये सदैव भरभराट होऊ शकते असं सांगितलं जातं. 90% श्रीमंत लोक धनाची आवक वाढवण्यासाठी पौर्णिमेलाच असे उपाय करत असतात. हे उपाय अतिशय साधे, सोपे परंतु प्रभावी उपाय आहेत आणि हे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो. परंतु या उपायांबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. म्हणून असे काही खास उपाय आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा. माता लक्ष्मी तिचा आशीर्वाद तुमच्या घरावर नक्की ठेवेल. पौर्णिमा तिथी हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो. पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो. त्यामुळे चंद्राची किरणे पृथ्वीवर समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करावे. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो. या दिवशी तिच्या सात्विक लहरी वास करतात. त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. देवी लक्ष्मीचं ध्यान करावं. यामुळे देवी लक्ष्मीच्या कृपेने आपलं सौभाग्य टिकून राहतं. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करा. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करावं. असं म्हणतात की यामुळे आपल्याला 32 पट पुण्य मिळतं. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दूध, तूप, साखर, तांदळाचे दान करावे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते. लक्ष्मीची पूजा कशी करावी तर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीला 11 कवड्या अर्पण कराव्यात आणि तिला हळदीचा टिळा लावावा. दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवाव्यात. असं केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळी घरात ईशान्य दिशेला दिवा लावावा. यामुळे आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी आकर्षित होते. या दिवशी चंद्रदर्शन करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. मानसिक आणि आर्थिक समस्या सतत भेडसावत असतात. कामामध्ये यश मिळत नाही, आजारपण वाढते आणि स्मरणशक्ती कमजोर होते. अशा व्यक्तीने मात्र आवर्जून हे उपाय करावेत. हे पौर्णिमेच्या दिवशी करायला हवेत, कारण चंद्रमा मजबूत असेल अशा व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असतात. त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत ते पौर्णिमा व्रत करतात. पौर्णिमा व्रत हे 32 पौर्णिमा आपण करू शकतो. एका वर्षभरामध्ये 32 पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा केल्याने विशेष पुण्याची प्राप्ती होते. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्याचे असंख्य फायदे आपल्याला मिळत असतात. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत जर शक्य असेल तर ते सुद्धा करायचे आहे. आता आपण काही छोटे छोटे उपाय जे आहोत त्या करू शकतो ते पाहणार आहोत, जे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचे आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. यानंतर आपण जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे. दारामध्ये छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, कारण स्वस्तिक हे मंगलतेचे प्रतीक आहे. यामुळे सर्वत्र सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणी आकर्षित होते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचे स्थान जे आहे
ते स्वयंपाकघरामध्ये त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची आणि कुलदेवीची सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो. कुलाची देवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते. तसेच यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला आणि माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे. आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू जी आहे ते अर्पण करायची आहे. ती वस्तू म्हणजे विड्याची पानं. विड्याची पानं ही चांगली असावीत. ही 2 विड्याची पानं आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला एक सुपारी, 2 लवंगा, 2 वेलची ठेवून असा एक विडा जो आहे तो तयार करायचा आहे आणि कुलदेवीला अर्पण करायचा आहे. दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानावरील लवंग, वेलची आपण खाण्यासाठी वापरली तरी सुद्धा चालेल आणि एक सुपारी जी आहे ती आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. विड्याची पानं तुम्ही खाल्ली तरीही चालतील किंवा मग तुम्ही विसर्जित देखील करू शकता. तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आहे ती वाढत जाते. अशा घरामध्ये आर्थिक अडचणी राहत नाहीत. त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केले तर घरामध्ये भरपूर आशीर्वाद आणि वर प्राप्त होतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण आपण नक्की करावं. श्रीहरी विष्णूसोबत माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली, त्याचप्रमाणे श्री सूक्तचे पठण केले किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण केले, लक्ष्मीच्या मंत्रांचा जप केला, तसंच घरामध्ये यामुळे धनाची आवक वाढते. तसेच आपले घर माता लक्ष्मी धनधान्याने भरते. माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करतो, परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद अर्पण करायचे आहे, ज्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते. तसेच संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये लवंगा टाकल्यानंतर दिव्याचे तोंड मात्र उत्तर दिशेकडे करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. तसेच या दिवशी आपल्याला तुळशी मातेसमोर बसून 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे. एक माळ म्हणजे 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही 3 वेळा म्हणू शकता. त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. रोज तुळशी मातेला तुपाचा दिवा लावला तरी देखील आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. लक्ष्मी आणि तुळशी माता बाहेरच या मैत्रिणी गप्पा मारत असतात. मग लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे न चुकता दररोज तुळशी मातेला दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते. या दिवशी मुख्य दरवाजावरती 2 तुपाचे दिवे लावायचे आहे. म्हणून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गोमातेला काही वस्तू द्यायच्या आहेत. तुम्ही मूठभर हिरवा चारा देखील खायला देऊ शकता किंवा घरामध्ये जर आपण नैवेद्य बनवलेला आहे तर तो नैवेद्य आपण गाईला देऊ शकतो किंवा मग एक चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा नैवेद्य जरी आपण गाईला खायला दिला तरी देखील आपल्याला 33 कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. गोमातेची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. गोमातेची सेवा जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचे भाग्य चमकते, त्याचे सर्व दुर्भाग्य संपते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळे घरामध्ये कधीही आर्थिक समस्या राहत नाही. तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर 11 आंब्यांच्या पानांचं
तोरण लावायचं आहे. आंब्याच्या पानावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं आणि नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होत असते. असे छोटे छोटेसे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावेत. याचा आपल्याला नक्कीच लाभ मिळत असतो. पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान हे करणं देखील पुण्याचं काम आहे, अशी मान्यता आहे. या दिवशी स्नान आणि पूजा केल्यानंतर गरजू व्यक्तींना दान करावे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने आपल्याला अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते. ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर चंद्राशी संबंधित म्हणजे तुम्ही पांढरे वस्त्र, साखर, तांदूळ, दही, चांदी, पांढरी फुलं, मोती इत्यादी वस्तू ब्राह्मणांना दान करू शकता. यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.